सर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात। बघा आता पोलीस भरतीविषयी आपली अपडेट आहे। काल एक जी आर पडला, शासन निर्णय पडला, त्यामध्ये शासन निर्णय हे 6 ते 7 घेण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे आपण बघूया। यामध्ये बघा एकूण 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत। पहिला मुद्दा पोलीस भरती किती पदाची, दुसरा मुद्दा पोलीस भरती अगोदर आहे की नंतर आहे आणि ते ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, तिसरा मुद्दा आहे जागेचा किती असतील, चौथा मुद्दा आहे भरती कधी पडेल ऍड भरतीची। असे आपले महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत। आता आपण पहिला मुद्दा बघूया वयवाढीविषयीचा। मित्रांनो, वयवाढ तुम्हाला खरंच यावेळेस मिळेल का हा प्रश्न तुमचा आहे। बघा वयवाढसाठी 2000 ही 23 ची भरती आहे, 22 आणि 23 ची भरती आहे। ज्या मुलांचं वय 22 आणि 23 मध्ये संपलेलं आहे त्या मुलांना वयवाढ द्यावी। कारण याविषयी फडणवीस साहेबांनी सुद्धा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये यावरती त्यांनी गोष्ट बोललेली आहे की आपण कशा प्रकारे त्या पोरांचं वय संपलेल्यांना आपण वयवाढ देऊ शकू, आपण यावरती नक्कीच सकारात्मक विचार करू त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आपला पहिला मुद्दा वयाचा संपला, ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण ह्या गोष्टीवरती परत एक वेळेस आक्षेप घेऊन आपण वय वाढवून घेऊ शकतो। ठीक आहे, आता पुढला मुद्दा समजून घ्या की पोलीसची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे। जर परीक्षा ही ऑनलाईन असेल तर TCS किंवा IBPS घेणार आहे असं त्या पत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यावरती अजून निर्णय झाला नाही। निर्णय हा त्या घटकाला घ्यायचा आहे की आपण परीक्षा ही ऑफलाईन घ्यायची की आपल्याला ऑनलाईन घ्यायची। ठीक आहे, आणि जर परीक्षा जर ऑफलाईन झालं तर ग्राउंड तुमचं अगोदर असेल, जर परीक्षा ऑनलाईन झाली तुमची परीक्षा प्रथमतः होऊ शकते। आता पुढला प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे पद किती असतील। 17,000 पद तुम्हाला आलेली आहेत, पण त्याहूनही जास्त पद असू शकतात कारण 100% पदभरती होणार आहे आणि त्यानंतर 2023च्या 31 पर्यंतचे रिक्त पद आहेत। या पदामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। हे रिक्त पद आहे 17,000, यामध्ये नवीन पद सुद्धा ऍड होऊ शकतात। 17,000 प्लस भरती हे नक्कीच 100% होणार आहे। आता जो पुढला प्रश्न होता तो प्रश्न सर्वांना पडायचा की सर पोलिसांची जी ऍड आहे, जाहिरात आहे, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते। बघा आता हा महिना संपला, जानेवारी महिना गेला, आता फेब्रुवारी महिना चालू झाला। ह्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सेकंड वीक मध्ये दिनांक 15 पर्यंत जाहिरात ही पडू शकते अशी चर्चा आहे। आणि जे बाकीचे पुढली प्रोसेस जे आहे, प्रोसेस आफ्टर इलेक्शन, त्यावेळेस निवडणुका पूर्ण होतील त्यानंतर आणि ज्यावेळेस ट्रेनिंगच्या बॅचेस बाहेर पडतील त्यावेळेस पुढली प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नियमितपणे चालू असेल पोलीस भरतीची। प्रथमतः फॉर्म भरून घ्यायचं नियोजन आहे। आता विषय आहे तो विषय कुठला, फक्त आपला मेन विषय आहे परीक्षा ऑनलाईनचा किंवा ऑफलाईनचा। परीक्षा ही माझ्या मते परीक्षा ऑफलाईन झालं कधीही चांगलं, कारण ऑफलाईन मध्ये एवढे घोटाळे व्हायला लागलेत तर ऑनलाईनची अवस्था काय असेल, आहे की नाही। तलाठी परीक्षा बघितल्या तर तलाठी परीक्षा पोरांना 200, 214, 212 मार्क पडलेले आहेत, म्हणजे 200हून सुद्धा जास्त पोरांना मार्क पडत आहेत। एवढं भोंगळा कारभार चालू आहे ऑनलाईनचा। त्यामुळं परीक्षा ही ऑफलाईन झालेलं कधीही आपल्यासाठी चांगलं असणार। त्यामुळे परीक्षा ऑफलाईन कशी करता येईल आपल्याला याकरता आपला लढा उभारावा लागेल भविष्यामध्ये, त्यावेळी तुम्हाला सहकार्य करायची गरज आहे। आणि वयवाढ आणि ही परीक्षा ऑफलाईन आपण याविषयी नक्कीच प्रयत्न करूया। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा। जय हिंद सर्वांना।